डियर मम्मी पापा, हॅपी बर्थडे टू यू. बायको सोबत माय लवर आईच्या गावात. सारी दुनियेची देईन तुला मोत्याने सविन पोरी. नमस्कार. हे गाईज काय बोलतो, आपले कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. आणि गाईज तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की नक्की आज आपण कुठे चाललोय. बट त्यापेक्षा जास्ती मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की जसं प्रत्येक पोराचं स्वप्न असतं की आपल्या आईबापांना कुठं ना कुठेतरी चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या हॉटेलला घेऊन जाणं, तसंच माझं सुद्धा स्वप्न होतं की मी माझ्या आईबापांना ताज हॉटेलला घेऊन जायचं. सो घरी तर कोणाला माहिती नाही, फॅमिली मेंबर्समध्ये कोणालाच नाही माहिती. सगळी प्लॅनिंग माझी आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, समजेल तुम्हाला की आपल्या सोबत नक्की कोण कोण असणार आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी एक स्पेशल व्यक्ती सुद्धा असणार आहे जी आपल्या सोबत असणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, समजेल तुम्हाला सुद्धा की आपण काय करणार आहोत आणि काय तुम्हाला कसं काय रिव्हील करणार आहोत ते ताज हॉटेल. चला गाईस, कशी वाटते ड्रेसिंग? शूज में पूरा पैसा वसूल. मेरी जान. तर चला, मम्मी पप्पा पण आलेत. सांगता आता काय सांगायचं नाही. बघू शकता मम्मी फुल रेडी होऊन आले. मम्मीला काल मस्त की शॉपिंग केले, ड्रेस घेतले. आता पप्पा पण इकडे, मम्मी पप्पा जरा मॅचिंग झाले आणि आता आपली गाडी काढली. सो बेसिकली बोलायला गेलं तर ही माझी फेवरेट गाडी आहे आणि जेव्हा मी कुठं होतो तेव्हा हीच गाडी असते माझ्यासोबत. नाहीतर दुसऱ्या गाड्या आहेतच, बट ही बोलतात ना एक फॅमिलीसाठी गाडी घेत असले तर हीच गाडी. इकडे आता गाडी पार्क केली आणि आले जरा नाश्ता करायला, कारण का सकाळची वेळ आणि आता ऑलमोस्ट 10:30-11 वाजले असतील. सो त्यामुळे बोललो तुला नाश्ता करून घेऊया. बघूया आता काय ऑर्डर करतात ते. चला, नाश्ता आला, चहा वगैरे पिऊन घेतो. पप्पा कसा वाटला नाश्ता? मस्त होता. कसा वाटला? मग पप्पानी मम्मीला याचे नवीन चष्मा केलाय, कसले चमकते बघ. लागली मम्मी, लागली लगेच. जे पप्पाला डेंजर आहे, नाद करते. या चला चहा पिऊया. डायरेक्ट मम्मीला घेतला आणि पुढे निघून आले आणि मला एकट्याला तिकडे गाडीतच टाकून आलेले. आणि मला नंतर ते ड्रायव्हर काका बोलले की मम्मी पप्पा फिरतात बाहेर. हो पप्पा, मी आहे का विसरलात मला? मम्मीला घेऊन डायरेक्ट फरार आहे. मी ह्याला कॉल करतोय, माझे कॉल रिसिव्ह नाही करत. मम्मीला घेतला आणि फिरायला लगेच. तुला चल केलं, तू आलास ना. चल बरोबर. पप्पा पण मम्मीचा हातात हात धरून लगेच निघाले. चला तुला मुंबई फिरवतो. आई हे बघू शकताय बघा. काय आला, मला तर असं वाटतंय का पप्पांचं नवीनच लग्न झालंय की काय. हे बघा आता आली माझ्याजवळ. मला तर असं वाटतं पप्पांचं नवीन लग्न झालंय ना. पप्पा मम्मीला इकडे मुंबई फिरवायला घेऊन आले. शेवटपर्यंत नवीनच राहणार. हो, शेवटपर्यंत नवीन. चला धावली मम्मी पाय. मुंबईमध्ये धाबून काय नाही होणार, मुंबईमध्ये धावायला लागतं. प्रेम बघू शकता काहीच ट्रेन. हे बघा, पोराला ठेवलं असंच माग, बायकोचा हात धरून घेऊन चालले बायकोला. हो काहीच तर खूप बरं वाटतंय की आज मम्मी सोबत मी मरीनला फिरायला चाललोय. त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज सुद्धा असणार आहे. तर ते त्यांना कळेल थोड्या वेळात. सरप्राईज ते तरी सांग. ते असं सांगायचं नसतं, सगळ्या गोष्टी सांगून मग ते सरप्राईज मध्ये मजा करायला ना. चालेल. पप्पा पण एकदम साधे आले, शूज नॉर्मली झाले. आपण काय करतील, ट्रॅफिक पोलिसांना बोलत आहे काय. पप्पा पण एक डेंजर आहेत माझे, काय करतील सांगता नाहीत. नाद नाही त्यांचा एक. काय झालं नाही ते, तुम्ही पण एक एकदम डेंजर आहेत. कोणाला पण विचारता काही. तिकडे आपली गाडी पार्किंग केली आणि आलोय फायनली मरीन स्लाइसला. तिकडे बघू शकता, तिकडे मम्मी पप्पांचे काय चालूच आहेत काय नाही तरी. आणि आता आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की अजून एक व्यक्ती असणार आहे. तर ती कोण असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आता स्पेशली रिद्धी सुद्धा आले आणि रिद्धी, मी आणि मम्मी पप्पा आता आम्ही चौघजण. आता सरप्राईज काय ते फक्त आम्हाला माहिती आहे. सो अजून मम्मी पण सांगितलं नाही. सो त्यामुळे काय रिद्धी, पप्पा मम्मीचा हात बी धरा. असे काय करताय? आमच्या मम्मी पप्पांची लव्ह स्टोरी नाही बोलत, अरेंज मॅरेजच आहे. पण त्यांचं प्रेम एवढं आहे ना बाबा, खतरनाक.
लाईनला आलेलो मस्त की मम्मी पप्पांचे फोटो व्हिडिओ काढले आणि आता आमच्या भाच्याचा पण कॉल आलाय, बघू शकता. वाचा दिसणार नाही, भरपूर लाईट आहे बट आहे बघते सुद्धा, त्याला पण दाखवत आहे. त्याचं काय नवीन नाही कारण का तो पण मुंबईचा आमचा भाचा, सो तो आम्हाला नंतर फिरवणार का पप्पा. यस यस 100%. आज पप्पा असं तरी इंग्लिश मध्ये बोलतात ब्लॉग मध्ये. बघू शकता आमच्या पप्पांचं प्रेम मम्मीवर. सारी दुनियेची जा देईन तुला मोत्याने सविन पोरी तू मेरी जान. असे दिवस कधी येतील हो, मी कधी असा छत्री घेऊन बसीन. काही समजत नाही विषय यार, लय आडा आपला विषय. आपल्याला कधी दिवस येतील, आपण कधी असा बसताय बरीन बिरीनला आमच्या गावात. काही अशा प्रकारे एंट्री असणार आहे. आता पप्पा गेले, आता मम्मी, आता रिद्धी आणि फायनली तुमचं नाव. अशी पद्धत असते. पर्सनली बोलायला गेलं तर हा त्यांचा मेन्यू आहे. ही त्यांच्याशी पर्सनल आहे. ही पाण्याची बॉटल ही कितीला ती ना माहिती, पण मला दाखवतोय फक्त. इकडे पप्पाचं बिल बघतोय आणि असं सगळं आपलं टेबल आहे. मागे सगळे असे मस्त फोटोज आहेत आणि खूप मस्त वाटते कारण का फायनली ड्रीम कम्प्लीट झाले. मम्मी पप्पांना घेऊन येत होतो, फायनली मम्मी पप्पा आपल्या सोबत आहे आणि रिद्धी पण आहे. सो खूप भारी वाटते. तर माझं ड्रीम होतं की तुम्हाला इकडे घेऊन यायचं म्हणजे ताज हॉटेलला, आणि आज ते फायनली माझं कम्प्लीट झालंय का मी तुम्हाला ताज हॉटेलला जेवायला घेऊन आलोय. सो तुम्हाला कसं वाटतंय? जोरात बोला. छान वाटतंय. पहिल्या प्रथम ताज हॉटेलला जेवायला येण्याचा योग आला आणि मिसेसला सोबत घेऊन, फॅमिलीच्या सोबत घेऊन, आणि माझा मुलगा जयेश याचा मला अभिमान वाटतोय. त्याने स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि अशी मोठी मोठी स्वप्न त्याचे अजून पूर्ण होत राहू असा माझा आशीर्वाद आहे दोघांचा आमचा. नक्कीच माझ्या पप्पांचा खूप जास्ती सपोर्ट असतो मला या प्रत्येक गोष्टीत. म्हणजे भले शिक्षणात थोडं कमी असेल पण बाकीच्या बाहेर ज्या गोष्टी आहेत त्याच्यात खूप जास्ती सपोर्ट असतो. आणि मम्मी तुला काय वाटतं, तू काय बोलशील? माझ्याकडे तर बोलायला काही शब्दच नाहीये, पण गेटवेला आल्यावर कधीतरी इकडे बघितल्यावर असं वाटायचं की आपण या हॉटेलला जाऊ शकू का, असा मला शंका असायची. पण कधी वाटलं नव्हतं की तो स्वप्न आई माऊलीच्या ज्योतिबाच्या कृपेने लेकरांनी माझ्या पूर्ण केला. तसेच आई माऊली आणि ज्योतिबाने त्याला अखंड यश द्यावं. नक्कीच. तर तुमचा सपोर्ट राहू द्या, बाकी काय नाही बोलत कारण का तुमच्या सपोर्ट मला सगळे हे पॉसिबल झाले. आधी तर येणं सुद्धा, कारण का मी एकट्यामुळे माझं काहीच नाही, बट तुम्ही हात सोबत, सो त्यामुळे इथपर्यंत आले. आणि तुमचा आशीर्वाद दोघांचा असाच राहू दे आणि तुमचं प्रेम सुद्धा असंच राहू दे. तशीच आमची ताई सुद्धा आता आहे, सो ताईला आता मी व्हिडिओ मध्ये, पण नक्कीच एक दिवस मी माझ्या ताईला सुद्धा किंवा माझ्या फुल फॅमिलीला सुद्धा नक्कीच घेऊन येईन. आणि रिद्धी सुद्धा. रिद्धी कसं वाटतं तुला? हा, आमची रिद्धी जास्त काय बोलत नाही, बट आज काहीतरी बोलेल असं वाटतंय. पप्पा पण हसायला लागले. खूप मनापासून बरं वाटतंय. आणि बोलायला गेलो तर जसं आता माझे पप्पा आहेत, तर पप्पांच्या मागे त्यांचे मित्र एकदम खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे आमचे योगेश काका किंवा आपले कुलदीप काका सुद्धा, म्हणजे आमचे रोहाचे कुलदीप काका वेटपाटक, एवढे खास संबंध आहेत ना. आणि असं नाही का पप्पांचे मित्र आहेत, सो पप्पांच्या मित्रांना मला खूप जास्ती सपोर्ट पडतो. कारण का मला एखादी कुठचीही गोष्ट लागली तर मी आमच्या म्हणजे कुलदीप काकांना, वेटपाटक काका आहेत आमच्या रोहामध्ये, त्यांना आम्ही बिंदास हक्काने कॉल करून सांगू शकतो. सो एवढंच सांगेन की जशी फॅमिली चांगली आहे तसे फॅमिलीचे जे मित्र असतात, म्हणजे पप्पांचे मित्र किंवा माझे मित्र हे सुद्धा खूप चांगले आहेत. सो त्यामुळे आज इथपर्यंत आले. जसे आज पप्पा इथपर्यंत आले. काय पप्पा, आमच्या कुलदीप काकांची आम्ही खूप आठवण काढतोय का त्यांच्यामुळे आमची चांगली अशी म्हणजे सपोर्ट पप्पांचा चांगले असल्यामुळे इथपर्यंत आपण आले. काय बरोबर की नाही? एकदम खुश आहे. ताजमहल हॉटेलला जेवायला एवढं काय सौभाग्य म्हणायचं, साधी गोष्ट आहे. ते पण बायको सोबत. हा, माय लवर. आईच्या गावात मम्मी लाजली. मम्मी काय विषय? माय लवर सुलभा. लवर सुलभा कमिंग टू ताजमहल हॉटेल. यस. अजून काय पाहिजे? बायको सोबत. बायको सोबत. वेलकम ड्रिंक आले. वेलकम ड्रिंक. तुमच्यासाठी भारी पडतं ते तुमच्या चांगल्यासाठी. रिद्धी घेतो. रिद्धी घेतो. रिद्धी बोल तू. घे अगं घे. अरे घे घे. अगं पी. अगं पी.
वाईज आमचा पहिला स्टार्टर आलाय. रिव्ह्यू टेस्ट करतो कसं आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. नक्कीच ताजला आलं म्हणजे सांगायची गरज नाही का कसं असेल. तिकडे सुद्धा स्टार्टर आणि इकडे सुद्धा. आम्ही चौघजण असल्यामुळे 2 डिश सांगितले. खूप कसं लागतं स्टार्टर. तर आता स्टार्टर आलाय आणि सगळ्यांनी खायची सुरुवात केली. कसं वाटलं? छान आहे. सो बेसिकली मी तुम्हाला सांगितलेलं की जसं येईल तसं मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. सो मम्मीला जी घरात जेवण बनवतं आपण तिलाच जेवू. चांगलं आहे ना? खूप छान आहे. पप्पा तुम्हाला काय वाटतं? छान क्वालिटी. छान क्वालिटी. नेक्स्ट टाइम परत यायचं ना? एकदम मस्त. एक नंबर. एक नंबर. परत येऊ. काय वाटलं तुला? काय वाटलं? एक नंबर आहे. बघा बघू शकता इथं सिरियल चालू आहे. डार्क का उलटा चष्मा. लोकांना सवय असते ना ते सिरियल बघितल्याशिवाय जेवण जायचं नाही. तसं जायचं म्हणजे बघा. तो गाईज बघू शकता आपण चिकन नेकनीच मागवलेलं आणि एवढं भारी आहे ना, एवढं भारी खाऊ आहे ना की बाई लाजवाब. कशी वाटली ह्याची चव? एकदम खतरनाक आहे. मस्त की जेवलोय आणि रोटीची साईज छोटी आहे बट एकदम रोटी पण एकदम सॉफ्ट आहे. आणि अशा प्रकारे चिकन तर रोट्या आल्या. हे काय मम्मी? दही आहे, इकडे कांदा आणि हे लोणचं. आणि स्पेशली बोलायला गेलं तर ब्रँड टी म्हणजे हे शुगर आहे. जास्त बघा शुगर लिहिलं शुगर. सो ब्रँड आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि बहुतेक लोक विचारतात की ताज हॉटेलला गेला असता चहा प्यायलाच काय. चहा तर नाही प्यालो पण जेवलो नक्की. सो या तुम्ही सुद्धा जेवायला. आणि नक्कीच यूथ जनरेशनची जी पोरं असतील त्यांना एवढंच सांगेन की थोडं मेहनत करा आणि नक्कीच एक दिवस तुमच्यासुद्धा मम्मी पप्पांना तुम्ही असंच हॉटेलला जेवायला आणा. काय बरोबर की नाही? यस. आणि जसं मी पोरांना सांगतो तसं त्यांच्या आईबाबांना सुद्धा सांगेन की जसे माझे आईबाबा सपोर्ट करतात तसं तुम्ही पण तुमच्या मुलाला सपोर्ट करा. एखाद्या जणाला शिक्षणात इंटरेस्ट नसेल तर त्याला बळजबरी करू नका. ज्याला त्यात इंटरेस्ट असेल ना त्यातच त्याला टाका. आणि माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा तेच केलं की मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीतच भरवलं. सो त्यामुळे आज मी इथपर्यंत आलो आहे आणि त्याच्याच जोरावर आज इथे आलो आहे. सो तुम्हाला तर माहितीच आहे आपलं नवीन सॉन्गसुद्धा लवकर येणार आहे. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. अजून आपल्याला अख्खा ताजमहल फिरायचा आहे. सो कंटिन्यू राहा. ओके. सो मम्मीचा बड्डे 8 तारखेला असतो आणि पप्पांचा बड्डे 18 तारखेला असतो. बट यावेळी गणपती लवकर आल्यामुळे आम्ही सुद्धा विचार केला की बड्डे सुद्धा लवकर करावा. सो तुमच्यासाठी हा स्पेशल केक. थांबा 1 मिनिट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. सो एकमेकांना भरवा आता. माय गॉड. अशाच आमच्या मम्मी पप्पांचं प्रेम एकमेकांवर राहू दे. कारण की त्यांची जेव्हा प्रेम जुळतात तेव्हा आम्हाला फायदेशीर असतो. आम्हाला काय असं पण न मागता सगळ्याच गोष्टी भेटल्यात. सो अशी कुठची गोष्ट पप्पाकडे किंवा मम्मी कधी मागायची गरजच नाही लागली. सो एकविरा यांनी जे मला आईबाबा दिलेत ते खूप उत्तमाचे दिले, चांगले दिले. त्यांच्यामुळेच ही वेळ आले आणि त्यांच्यामुळेच आज इथे आलोय. आणि मम्मी पप्पांना कसं वाटलं सरप्राईज? एकदम फर्स्ट क्लास. एकदम फर्स्ट क्लास. एन्जॉय. एकदम छान वाटलं. स्वामी कृपा एकविराई माऊली तुला असंच अखंड यश देव. बस ईश्वरचरणी प्रार्थना. 100% गाईज या तुम्ही सुद्धा केक खायला. हॅपी. आय एम हॅपी. या आलोय गेट ऑफ इंडियाला. इकडे परफेक्ट ताज. काय हा लोकेशन बघू शकता. एक साईडला गेट ऑफ इंडिया, एक साईडला ताज. आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक छोटासा क्वेश्चन आहे. एक साईडला गेट ऑफ इंडिया, एक साईडला ताज हॉटेल आहे म्हणून, की तुम्हाला काय वाटतं सगळ्यात पहिले काय बनलं असेल? गेट ऑफ इंडिया बनला असेल की ताज बनला असेल? नक्की काहीच कमेंट करून सांगा की सगळ्यात पहिले गेट ऑफ इंडिया झाला असेल की ताज झाला असेल. मी पण वाट बघते. हां, मी तर तुम्हाला याचं उत्तर देणार आहे सगळ्यात एंडला. बट त्याच्या आधी तुम्ही कमेंट करून सांगा की नक्कीच तुम्हाला काय वाटतं सगळ्यात पहिले गेट ऑफ इंडिया आलाय की ताज हॉटेल आलाय. सो चला. इकडचं बंद केलं वाटतं समुद्राचं. काय त्यांना विचारा का बंद केलं च्या गावात त्यांच्या. काही स्नॅप पर्सन आहे. स्नॅप नाही काढलं मी. मग मम्मीला दाखवतेस काय गेली फिरायला? मग मम्मीला माहिती आहे मी फिरायला. काय कुठं बोटिंग जाते तळाला?
तिकीट विचार, बोटीने तिकीट. बोटीन तळाला जायचं. बोटीने चलो चलो चलो. चलो चलो. काहीच मस्त की बोटीत वगैरे बसून आलोय. बट खरं सांगू अजिबात बोटीत काय बसू नका. काय फायदा नाही बोटीत बसून. जर पोरं असतील ना तरच बोटीत बसा. फॅमिलीमध्ये असेल तर अजिबात बोटीत बसू नका, कारण का उगाच फालतूची रिक्स आहे. बाकी काय नाही. आता आम्ही लोक पण निघत आलोय. इथं फोटो काढायचे फक्त मम्मी पप्पांचे पण थांबलोय. फोटो व्हिडिओ झाले का आपण पण डिरेक्टली निघूया. सो कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्यांना जय वगैरे. तुमच्या सगळ्यांचं असंच भरपूर प्रेम राहते. नक्कीच आपले 20K झाले की तुमच्यासाठी काय नाही तरी स्पेशल घेऊन येतोय. त्यासाठी लवकरच आपलं नवीन गाणं सुद्धा येणार आहे आपल्या याच यूट्यूब चॅनलला. सो यूट्यूब चॅनल कोण नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा.